थांबव आता. बरं आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो? नक्की अगदी कानाकोपऱ्यात मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा! आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर देवेंद्रजी शिमन बुवा शाहिराला विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी घेऊन यायचंय. माझा लेखी विषय बुवा आपण या ठिकाणी घेऊन जायचं.
आहुजाची होती आहुजाची होती माया सारी माया गेली आम्ही लावलेली माया सारी माया गेली तो माझा दाद्या रडतो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून अगं माझी सोन्याची भावली मला चालली सोडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून रसिक राजा ही विनवणी ह्या आजान पामल तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं माझी पूर्व पुण्याई आज फळाली अहो माझी पूर्व पुण्याई म्हणून रसिका म्हणून रसिका ही तुमची सेवा मिळाली आहो म्हणून रसिका ही तुमची सेवा मिळाली नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजा दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय
स्वराज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून या मुंबईची पालनहार, या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचाचा संगीत सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटी श्री नाट्य मंडळ तसेच कलगी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सविणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आज काय बोलू आणि काय नाही अशी अवस्था या मित्रांनो आज शाहिराची झालेली आहे। कारण तब्बल 15 दिवसाच्या अगोदर आपण सर्वांनी आणि खास करून ज्यांना धन्यवाद देईन या कोकणातील संपूर्ण युट्यूबर्स आणि त्यांना सहकार्य करणारे माझे मार्गदर्शक आदरणीय सुनीलदादा डावल या सर्वांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण 15 दिवसाच्या अगोदर मित्रांनो आपण सर्वांनी हाऊसफुलचा बोर्ड लावून दाखवला, त्याबद्दल तुमचे खरंच अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना जो माझा रसिकराजच्या आजच्या कार्यक्रमापासून वंचित राहिलेला आहे त्या सर्वांना एक मनापासून या ठिकाणी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या कार्यक्रमाला तिकीट उपलब्ध नसल्यामुळे ज्या ज्या माझ्या रसिकराजाला आजच्या या कार्यक्रमासाठी यायला जमलं नाही किंवा कार्यक्रमाची मजा घ्यायला जमलं नाही त्यांच्यासाठी निश्चित 15 जुलै रोजी याच आयोजकांनी शाहीर विकास लांबोरे आणि मी स्वतः शाहीर राजेश निकम असा हा सामना रंगतदार सामना मित्रांनो आयोजित केलेला आहे। तर निश्चित आपण सर्वांनी 15 तारखेला त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे। आणि म्हणून मित्रांनो आपल्या या ठिकाणी सर्वांच्या समोर ही सेवा सादर करत असताना मी या ठिकाणी जो माझा जो संच आहे संगीताला मला साथ देतात आज गेले कित्येक वर्ष मला ढोलकीला साथ करतात माझे बंधू नागेश दादा किर्डवकर, ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नयन किर्डवकर, बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू ललित दादा येसरे, कीबोर्डला मला साथ देत आहेत सर्वांच्या परिचयाचे आहेत। या वर्षी देखील मित्रांनो आपल्या सर्वांसाठी खास पर्वणी निश्चित असणार आहे। पंकज दादा काकाळे मला कीबोर्डला साथ देत आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी ऍक्ट्रोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काकाळे, शैलीवादक आमचे रोहित दादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते सर्वांच्या परिचयाचे आणि दापोली तालुक्याचे सुपुत्र सर्वांचे लाडके राजूदादा पाडेळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। आणि म्हणून आजच्या या गर्दीमध्ये शाहीर वर्ग प्रतिष्ठित मान्यवर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे। त्याच्यामध्ये मला या ठिकाणी गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय मधुकरजी पंधरे बाबा आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असणार आहे। तसेच मला गुरु समान असणारे तुरेवाले नामवंत शाहीर आदरणीय सन्माननीय माझे मार्गदर्शक आदरणीय तुषारजी पंधरे बाबा देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या कोकणची आन बान शान आदरणीय सन्माननीय शक्तिपाले शाहीर सचिनजी कदमबुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे कलगीतुरा उन्नती मंडळाचे या ठिकाणी माझ्या मातृसंस्थेचे जर कोणी पदाधिकारी उपस्थित राहिले असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। आदरणीय सुधाकरजी मास्कर साहेब या देखील गर्दीमध्ये जर उपस्थित राहिले असतील तर त्यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे आदरणीय गोड गळ्याचे गायक सन्माननीय तुरेवाले नामवंत शाहीर सुशांतदादा गराडे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि नांदा तालुक्याची शान शक्तिवाले शाहीर आदरणीय संजयजी जोशी बुवा हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी मित्रांनो उपस्थित आहेत। अजून या गर्दीमध्ये
या ठिकाणी शाहीर नामवंत ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडम ह्या देखील आज वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच ग्रंथोपासक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी सावंत माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि आम्ही मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोकण कला मंचाचे निर्माते आदरणीय सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून गोवांच्या आवाजासाठी खास करून 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी साहेब मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग आणि राजेश भावावरती निश्चित प्रेम करणारा राजेश भावाचा मित्र परिवार, राजेश भावाचा चाहता वर्ग आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित राहिलेला आहे. त्या सर्वांना या ठिकाणी या अजान कलाकाराचा मित्रांनो मनापासून शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे. आणि तसेच आता या ठिकाणी सर्वांना मित्रांनो रीतिरिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता आज ज्यांची मी 2-2.5 तासासाठी 3 तासासाठी ज्यांची मी बायको आहे आणि जे माझे आज पती देव आहेत ते आदरणीय सन्माननीय लांजा तालुक्याची शान गोड गाण्याचे गायक सन्माननीय देवेंद्रजी शिमनबुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता कार्यक्रम जास्त लांबणीवर न पाठवता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. माझे शिष्य वेदांतजी जाधव तसेच माझा सर्व मित्र परिवाराचा गोतावळा आमच्या कार्यक्रमाला बराचसा या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमच्या संत निरंकारी मंडळातील आलेले सर्व गुरुबंधू या सर्वांना या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असेल मित्रांनो. आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झुलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम दिली या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या छोट्याशा नौकेला पहिलं तिराला लावण्याचं काम रसिका तुझं आहे. आणि म्हणून या जनसागरामध्ये ही सोडलेली एक छोटीशी नौका त्या किनाऱ्यापर्यंत लावण्याचं काम मायबापा तुझंच आहे. म्हणून ही बिलावणी ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सांग.
अरे माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको विनंती तुला करतो सादर करा ही विनंती तुला आता माझा सभावू नको आता माझा सभावू नको माझी भूल झाली तरी माझी भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको तुला सादर करा ही विनंती तुला अंत माझा सभावू नको अंत माझा सभावू नको माझी चूक भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी चूक भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको माझी भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको भूल झाली तरी दूर मला कधी लावू नको Yeah.
तो सादर कला ही विनंती तुला अंत माझा असा पाहू नको अंत माझा असा पाहू नको माझी चूक भूल झाली तरी माझी चूक भूल झाली तरी तुला मला कधी जाऊ नको माझी चूक भूल झाली तरी तुला मला कधी जाऊ नको भूल झाली तरी तुला मला कधी जाऊ नको भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा आसो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आदरणीय सन्माननीय आणि नेहमी ज्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभतं आणि ज्यांच्या आवाजामध्ये मित्रांनो साक्षात सरस्वती नांदते असे रायगड जिल्ह्याची आन शान आदरणीय सन्माननीय ज्ञानदेवजी भुईनकर सर हे देखील आजच्या या ठिकाणी गर्दीमध्ये कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर सर तुम्हाला देखील या छोट्याशा शाहिरी मानाचा मुजरा असेल आणि सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिकाला शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू आणि पानगुडी देवी कला मंचचे एक सदस्य मला माझ्या मोठ्या भावा समान असणारे आदरणीय दीपकजी कारकर माऊली आणि संपूर्ण पानगुडी कला मंच यांच्या माध्यमातून मित्रांनो 201 रुपयाचं बहादर पारितोषिकालय मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये आदरणीय शाहीर मला वाटतं सचिनजी दिवाळे बोहा हे देखील उपस्थित आहेत. आमचे सुशांतदा शिरकर हे देखील मला त्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमचे परेशदा खोपटकर अशी या ठिकाणी बरीचशी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. जसे जसे मित्रांनो चेहरे समोर येतील तसे तसे प्रत्येकाच्या ठिकाणी नावं घेत जाईल. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आम्ही कोकणकर पुरस्कृत कोकण सन्मान सोहळा 2025 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा
हा कोकण सोहळा रविवार दिनांक 23 जुलै 2025 संध्याकाळी 7:15 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर याच विक्रम रंगमंचावरती हा या ठिकाणी सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी प्रवेशाला पैसे लागणार नाहीत, निःशुल्क असा हा प्रवेश आहे आणि आदरणीय या ठिकाणी कृष्णाजी येत्रे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 201 रुपयाचा पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो जास्त वेळ न घेता सवन या ठिकाणी झालेला आहे, गाण्याकडे वळतोय. बोरापणे मध्ये सांगणार गोवा आजचा हा या मुंबई रंगमंचावरचा आणि या वर्षाचा 2025 चा शुभारंभ या माझ्या रसिक मायबाबांच्या या ठिकाणी साक्षीला करतोय आणि म्हणून तुम्हाला पण एक सांगणे गोवा, तुम्हाला गेल्या वर्षी पण म्हटलंय जोड गोवा टिकला पाहिजे आहे ना. नांगराला जर 2 बैल धमक असतील तरच गोवा नांगर चांगला चालत आहे ना, बरोबर ना मित्रांनो. नाही तर एक चालतोय आणि एक आपला बसतोय, असं व्हायला नको. मी आज जरी आदिवासी बाजू मांडत असलो तरी वर्णानं बुवा व्यंगानं मी एक पुरुषच आहे बुवा, तुम्ही मथुर आणि मी बकासूर बुवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी होतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. श्वास आणि तूच माझा घास आहे, या धरतीवरती दरवळणारा तुझाच सुगंधी वास आहे. तुला नैनी पाहण्याची देवा, अरे तुला नैनी पाहण्याची देवा या भक्तांना हेच मागणे मागतो गणराया मी तुझ्याच चरणाचा दास आहे. आणि म्हण बाप्पा, अरे म्हणायचं आहे काय, डोळे लावून बसले सगळेजण दिवस रात्र कामावरती दिवस भरतायत कशासाठी, फक्त त्या 27 ऑगस्टच्या दिवसासाठी, बरोबर आहे मित्रांनो. दिवस रात्र सुट्टीच्या दिवसात पण काम करतोय माझा साखरपाणी, माझा कोकणी माणूस. अरे उद्या साहेबांना नोकरीवर हाकलून दिला तरी चालत, पण गणपतीला गावाला ढोलकी वाजवायला जाणार. आणि तोच विषय माझ्या घराचा बाप्पा. अरे या साऱ्या लेकरांना तुझ्या असताना तुझ्या आगमनाची कधी एकदा येशील, कधी ते सुबक रूप तुझं, ती तुझी गोशिरवाणी मूर्ती या डोळ्याने दिसेल. आणि तोच विषय बाप्पा तुझ्या या ठिकाणी चरणापाठीत होतोय. म्हणायचं आहे काय बुवा, निवडून पण घ्या, जो हवाय तो ठेवा, नकोय तो नाहीसा करून टाका, म्हणून म्हणतोय बुवा. अहो गणराया तुम्ही लवकर या, आणि मूर्ती तुझी नैनी पाहया. हे गणराया तुम्ही लवकर या, आणि मूर्ती तुझी नैनी
पावया मूर्ती तुझी नाही पावया माझी आस या वेड्यापणा माझी आस या वेड्यापणा गिरी गण तू गिरी गण देवा बाप्पा गजानना हृदया गण हृदया गण देवा बाप्पा गजानना गिरी गण तू गिरी गण देवा बाप्पा गजानना दया गण तू दया गण देवा बाप्पा गजानना मुंबई रंगमंचावरचा हा कार्यक्रम आहे निश्चित वेळेला बंधन आहे आणि म्हणून अगदी शॉर्टकट मध्ये या ठिकाणी भारी करतोय कारण शाहिरांचा आणि माझा मित्रांनो हा या वर्षातला हा पहिला कार्यक्रम आहे ना अगदी जोरात पण काय पोहनचे अंगाव आहे ना दम टाकून चालायचं नाही कारण शाहीर पण तेवढ्याच ताकदीचे शाहीर आहेत आणि म्हणून मित्रांनो आज जो हा शो हाऊसफुल झालाय ह्याला काही एकटा राजेशवा पासला पडलेला त्यात थोडं काही योगदान अगदी तेवढ्याच ताकदीनं चिमण बुवाचं देखील आहे आणि म्हणून बुवा आज तुमच्यासाठी काय म्हणते बघा मुंबईमध्ये बघा मित्रांनो मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू काय आहे काय आहे मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू ओ जीवन बुवा चांगल्यामध्ये हा बुवा म्हणून तुम्हाला सांगतो कानातनं पू काढाय लावू नका बुवा एवढाच तुम्हाला या ठिकाणी एक उपदेश देतोय बुवा आणि गवळ इकडे भाषा बोलतोय मित्रांनो म्हणायचं आहे काय बोला पण एक माझं सांगाय बुवा अगदी प्रेमात बुवा वाहवत जातात गवळणी जाताना आणि म्हणून त्यांच्याच या ठिकाणी
त्या प्रतिष्ठेचा आणि या रंगभूमीचा मान सन्मान ठेवून माय मावल्यांचा या ठिकाणी आदर ठेवून गवळण या ठिकाणी बुवा सादर करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुला कधीच नाही विसरले. मग युगायुगे श्याम सुंदर या राधे, अरे युगायुगे श्याम सुंदरा या राधेने तुलाच वरले. म्हणजे अमर आपल्या या प्रेमाचा सुगंध अरे काना आज या साऱ्या कलियुगात पसंत. अजरावर प्रेम जर फक्त कुणाचं झालं असेल तर ते तुझाही माझं. मी जरी ती आणयाची बायको झाली असेल तरी आज माझ्या नावासमोर फक्त तुझंच नाव जोडलेलं आहे. आणि म्हणून बुवा आज तुम्हाला प्रेमातच घेतोय बुवा, तुम्हाला गगन बुवा प्रेमात देतोय आणि तुम्ही पण बुवा माझा आज प्रेमातच घ्या सल्ला. म्हणून म्हणतोय ऐका बुवा. अरे सूर ऐकून मुरलीचे विभानावर बघा ओश बन बुवा कानाचा चोथा आता बाहेर काढा. म्हणून म्हणतोय अरे सूर ऐकून मुरलीचे राधा येते विभानावर. मग शिव जडला या राधेचा, अहो शिव जडला या राधेचा या माझ्या सावळ्या कान्हावर. अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा कान्हा, अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा या माझ्या पंच प्राणावर. शिव जडला या राधेचा, ए माझ्या सावळ्या अरे या माझ्या सावळ्या कान्हावर.
या माझ्या सावळ्या या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे संदेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजलजी पवार गोताड मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी 201 रुपयाचा 72 पारितोषिक आणि मानाचा मुजरा करतो. तसेच लघु सुरेश सांडी व सुजल सांडी आमचा बबलू आणि पल्लवीताई सांडी यांच्याकडून या सुमधुर आवाजाचे बादशाह शाहीर राजेश भाऊ निकम यांच्यासाठी 501 रुपयाचा 72 पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी माझ्या मित्रांनो तालुक्यातील सुपुत्र आहे, एक गोड वक्ता आहे, एक गोड कलाकार आहे सिद्धेश कुतेकर याच्या माध्यमातून देखील खास राजेसदाच्या आवाजासाठी 101 रुपयाचं 72 पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता एक शेवटचा विषय एका बोकड्यात आणि एका अंतऱ्यात होतोय आणि या ठिकाणी वारीची सांगता करतोय. तत्पूर्वी कलगीतुरा उन्नती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो आणि म्हणून मित्रांनो दरवर्षीप्रमाणे जो माझा विषय आहे मी स्वरूपात विषय शाहिरांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक बाबांच्या कानावरती माझा विषय असावा म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात वांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं शाहीर नाव काय. आणि खाली माझ्या विषयाची ती भाषा आहे. माझ्या गावचे सुपुत्र आहे गणेश दादा शिंदे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी माझे बंधू कुणाल दादा घाडी आणि कल्पेश दादा घाडी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. आणि दिनांक 6 जुलै रोजी मित्रांनो या ठिकाणी प्रबोधनकर ठाकरे हॉल बोरिवली या ठिकाणी कोकणी कला लांजा राजापूर महेश क्रिएशन प्रस्तुत ह्युमन फॅन क्लब मुंबई आयोजित सामाजिक कला क्रीडा आणि शैक्षणिक 2 लोकप्रिय शाहिरांचा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आपल्याला बोरिवलीमध्ये 6 तारखेला सकाळी ठीक 10:30 वाजता पाहायला मिळणार आहे. शक्तीवाले शाहीर सन्माननीय कलगीवाले माफ करा आता ही सवय झाली ना आता कलगीवाले माफ करा कलगीवाले शाहीर आदरणीय सचिनजी कदम बुवा आणि दोन्हीवाले शाहीर देवेंद्रजी शिमर बुवा अशा दोघांचा या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. जर या कार्यक्रमाच्या शैक्षणिक शैक्षणिक या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे साखरपा तीव्र मेळे वरचीवाडी सदाशिव गोरुले वेल्डिंगवाले यांचे नातू सोहम संदेश गोरुले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी मित्रांनो 251 रुपयाचा 72 पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. तर कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय बुवा. खाली माझ्या विषयाची टीप आहे की नारद मुने सोडून मला उत्तर तुमचं अपेक्षित आहे. आणि राहिला मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी जाणकार व्यक्तिमत्व आदरणीय मधुकर बाबा बंधरे आदरणीय तुषारजी बंधरे मावले अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. एक महत्वाचा मुद्दा शाहीर तुम्ही तुमचा जो विषय माझ्याकडे लेखी आलेला आहे तो विषय बुवा तुमचा गेल्या वर्षीचा विषय तुम्ही यावर्षी बदललेला आहे आणि तो का बदलला बुवा याचं कारण तुम्ही तुमच्या पहिल्या बारीमध्ये येऊन या ठिकाणी मला बुवा सांगायचं. तो बदलण्याचे काही बुवा तुमचा विषय फुटला असेल किंवा कोणीतरी तुमच्या विषयापर्यंत पोहोचला असेल म्हणून कदाचित तुम्ही बाजू मारण्यासाठी विषय बदलला असाल. याची जी काही बुवा कारण आहेत ती तुम्ही पहिल्या बारीमध्ये तुमच्या येऊन सांगा. कारण बुवा तुमचा आमचा काय वाद नाही बुवा हा 2 तासाचा खेळ आहे म्हणून बुवा शेवटचा विषय गाठोय म्हणायचा आहे काय लक्ष असावं. आणि म्हणून बघा विषय काय शेरबीर घेऊ नका हा डायरेक्ट आपलं घ्या म्हणून म्हणतोय विषय सोडला नाही कुणी फोडला वा शक्ती तुझ्याची परंपरा आहे ती जपतोय जोपर्यंत बुवा विषय फुटत नाही विषय बुवा बदलणार नाही बुवा. आज जरी माझा विषय फोडला तरी या बसलेल्या समाजाचं साक्षीनं बुवा तुमचा वाजत गाजत बुवा सत्कार काही आता रंगमंच कारण हा बुवा आडग्या गुरुचा वाडगाच्याला औसाला पाठ गेला बुवा. विषय ज्या दिवशी फुटल त्याच दिवशी बुवा विषय बुवा बदलल. उद्या एकाचा लावतो 22 तारखेला म्हणून सांगतोय उद्या मित्रांनो या रंगमंचावरती सकाळी ठीक 10 वाजता शाहीर राजेश निकम विरुद्ध लोकप्रिय शाहीर विकासजी लांबोरे यांचा सकाळी ठीक 10 वाजता याच मित्रांनो रंगभूमीवरती उद्याचा सामना सकाळचा होणार आहे. आणि म्हणून बुवा आजची काय आमची वस्तीच आम्ही आज बुवा कपडा नंतर सगळं सोबतच घेऊन आले आहे म्हणून म्हणतोय अरे विषय सोडला नाही कोणी फोडला मग पडू नको तू कम. बघा बुवा आणि उत्तर याच देणे
देण्यासाठी आर उत्तरीयाच देण्यासाठी मग हाय काही तुझ्यात दम. आता सगळं म्हणतात ना, आता राजेश पवारती बोलायला काही नाही, मग पाणी कम पाणी कम पाणी कम आहे ना, दाखवतो दम तुम्हाला. बरोबर म्हणतात अरे उत्तरीयाच देण्यासाठी मग हाय काही तुझ्यात दम. सभारणात हे सांगतो बघा, सभारणात हे सांगतो तुला शाहीर राजेश निकम. सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे विषय सोडला नाही कोणी बोलला पडू नको तू कम. विषय सोडला नाही कोणी बोलला पडू नको तू कम. आणि उत्तरी आता देण्यासाठी काही काही तुझ्या कम. चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून गोवा सूर्यनारायणासोबत लग्न केलं म्हणजे म्हणायचंय. चोळी पातळ नेसून बांगड्याला भरून सूर्यनारायणाशी तो आला लग्न करून. असं मोठं बोललंच खोट नाही म्हणा त्या सगळं. असं मोठं बोललंच खोट नाही म्हणा त्या सगळं. कार्यक्रमाचा पुरावा तुम्ही घेऊन या भक्कम. सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. शाहीर राजेश बुवा निकम. हे विषय सोडला नाही कोणी पडू नको तू कम. हे विषय सोडला नाही कोणी पडू नको तू कम. हे उत्तराला देण्यासाठी काही काही तुझ्यात दम. सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. सभारणात हे सांगतो शाहीर राजेश बुवा निकम. जो वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्या वेळेमध्ये कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी बोना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं पहिली फेरी या ठिकाणी संपली असे जाहीर करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षक आजचा हा कार्यक्रम आपण हाऊसफुल केल्याबद्दल आपलं पुनश्च स्वागत करतो. आणि आजचे शक्तिवली शाहीर राजेश बुवा निकम आणि गुरुवर्य निकम साहेब यांचा सत्कार करून घेत आपण आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत. या पुढून फोटो का एकदा जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत झालं पाहिजे. त्याचप्रमाणे आपले सुनील गावळ हेही राजेश बुवांचा सत्कार करत आहेत. राजेश बुवा या एकदा जोरात टाळ्या होत्या.
Thank you.